पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्री व्रत करतात. हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे. यावर्षी 21 जून रोजी शुक्रवारी वटपौर्णिमेचा उपवास ठेवण्यात येणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत पाळले जाते, पण काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला वटपौर्णिमेचा उपवास पाळला जातो. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख आणि संपत्ती प्राप्त होते. त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा व्रत ठेवून विधीनुसार पूजा केल्यास खूप शुभ फळ मिळते. ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते, त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावे अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा असते. हिंदू पौराणिक कथेनुसार या व्रतामुळे माता सावित्रीने भगवान यमराजांकडून तिचे पती सत्यवानचे प्राण परत आणले होते. त्यामुळे दरवर्षी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी वटसावित्री व्रत करतात. वटसावित्री व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया दिवसभर उपवास करतात. धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू, मुळात ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिव विराजमान असतात. तसेच वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात. यालाच सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असे मानले जाते. चला मग जाणून घेऊया यंदा वटपौर्णिमा नेमकी कधी आहे, शुभ मुहूर्त काय आहे आणि या व्रताचे महत्त्व काय आहे. यावर्षी वटपौर्णिमेचे व्रत करण्यासाठी पूजेचा शुभ काळ आहे 21 जून रोजी सकाळी 5:24 पासून ते 10:30 असेल. वटपौर्णिमा व्रत पूजा साहित्य: हळद, कुंकू, सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती, धूप, दीप, उदबत्ती, निरांजन, 5 प्रकारची फळं, फुले, दिवा ठेवण्यासाठी रोवळी, वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा, पाणी भरलेला लहान कलश, पंचामृत, हिरव्या बांगड्या. वटपौर्णिमा पूजा विधी: प्रथम वडाच्या झाडाला पाणी घालून घ्यायचे. नंतर विड्याचे पान व सुपारी, पैसे घेऊन पूजा करावयाची. नंतर सर्व फळे, फुले, चंदन, अक्षत हे सर्व पदार्थ वडाला श्रद्धेने अर्पण करावे आणि नंतर कच्च्या धाग्याने 5, 7 किंवा 11 वेळा प्रदक्षिणा घालावी. नंतर आरती करावी. स्त्रियांनी मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे, तसेच धनधान्य, मुले बाळे, संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे अशी मनोभावे प्रार्थना करून सर्व स्त्रियांना हळद कुंकू लावावे व 5 सुवासिनींची आंबे व गव्हाने ओटी भरावी. यानंतर वटवृक्षाखाली सावित्री सत्यवानाची कथा वाचावी किंवा ऐकावी. पूजेच्या शेवटी
उपवासातील चुकीबद्दल माफी मागून आपल्या जोडीदाराच्या उत्तम आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्याची कामना करावी. पूजेनंतर सुहागची सामग्री विवाहित स्त्रियांना द्यावी आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे. स्त्रियांनी या दिवशी दिवसभर उपवास करावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10 नंतर पाणी सेवन करून हे व्रत सोडावे. वटसावित्री व्रत पूजेचे महत्त्व. वटसावित्रीचे व्रत करणाऱ्या महिलांना सौभाग्यवती होण्याचे वरदान मिळते. पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी केले जाणारे हे व्रत त्यांच्या घरात सुख, समृद्धी आणि भरभराटी घेऊन येते. वटसावित्री व्रत ही पत्नी आणि पती यांच्यातील प्रेम आणि भक्तीची शक्ती साजरी करते. सावित्री आणि सत्यवान पत्नीच्या समर्पणाच्या शक्तीचे उदाहरण देतात, जे मृत्यूवरही मात करू शकतात. हा सण वैवाहिक बंध मजबूत करतो आणि कुटुंबात शांती आणि समृद्धी आणतो. धार्मिक मान्यतानुसार यमराजांनी माता सावित्रीचे पती सत्यवान यांचे वटवृक्षाखाली प्राण परत केले होते आणि त्यांना 100 पुत्रांचा आशीर्वाद दिला. तेव्हापासून वटसावित्री व्रताची आणि वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते. असे मानले जाते की वटसावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केल्यास भगवान यमराजासह त्रिमूर्तींचाही आशीर्वाद प्राप्त होतो.